हाय गाईज, मी आहे यश जाधव. नर्सिंग शिकणे टफ वाटते ना, पण आता टेन्शन नको. या चॅनलवर मी तुम्हाला नर्सिंग लेक्चर सिंपल, इझी आणि स्मार्ट पद्धतीने शिकवणार आहे आणि एक्सप्लेन करणार आहे. आपल्या लेक्चरची लँग्वेज असेल मराठी आणि इंग्लिश, म्हणजेच तुम्हाला कन्सेप्ट पण समजेल आणि एक्झामला पण युजफुल होईल. तर चला सुरुवात करूया. वेलकम टू स्मार्ट नर्सिंग बाय वायजे. सबस्क्राईब करा आणि सोबत शिकूया. आज आपण एनाटॉमी ऑफ हार्ट या सब्जेक्टवर लेक्चर घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण त्यामध्ये फर्स्ट पॉइंट बघणार आहोत, साईज ऑफ हार्ट. साईज ऑफ हार्ट म्हणजे हृदयाचा आकार. आपल्या हृदयाचा आकार हा आपल्या मुठीच्या प्रमाणे असतो. तुम्ही तुमची मूठ बंद करून, हाताची मूठ बंद करून बघू शकता. त्यामध्ये तुमची मूठ जेवढी असते तेवढी आपली हार्ट असते. तर आता इंटरनेटवर तुम्ही बघितलं तर 280 to 340 ग्रॅम हे मेलमध्ये वेट असते आणि फिमेलमध्ये 230 ते 280 ग्रॅम असे दिलेले आहे. पण तुम्ही जर रॉस अँड विल्सनचं अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजीचं बुक जर का प्रिपेअर करत असाल तर त्यामध्ये मेलचं वेट दिलेलं आहे 310 ग्रॅम आणि फिमेलचं दिलेलं आहे 250 ग्रॅम. ओके, पुढे बघणार आहोत त्याची लांबी किती असते. तर लांबी 12 सेंटीमीटरची असते, रुंदी 8 ते 9 सेंटीमीटरची असते आणि जाडी ही 6 सेंटीमीटरची असते. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत, शेप ऑफ द हार्ट. आपला हार्ट हे कोनिकल शेपचे असते, म्हणजेच कोन शेपचे असते. त्यानंतर त्याला अपेक्स आणि बेस असते. अपेक्स म्हणजे खालचा भाग आणि बेस म्हणजे वरचा भाग. अपेक्स फ्रॉम बाय लेफ्ट वेंट्रिकल्स आणि बेस हे फ्रॉम मेनली लेफ्ट ॲट्रियम. त्यानंतर आता आपण बघणार आहोत हार्टची लोकेशन. तर लोकेशनमध्ये हार्ट हा मेडियल स्टेरम थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये हा सिच्युएटेड असतो. त्यानंतर ते डाव्या बाजूला थोडे कलंडलेले असते आणि त्यानंतर आपण बघितले तर डायफ्रॅग्रामच्या वर हार्ट हा सिच्युएटेड असतो. त्यानंतर पाचव्या बरगडीच्या आणि मध्य हंसलीच्या रेषेत असतो, म्हणजेच बेस ऑफ सेकंड रिब अँड डायरेक्टेड अपवर्ड अँड बॅकवर्ड. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत, लेयर्स ऑफ हार्ट वॉल. त्यामध्ये 3 लेयर असतात. पहिली पेरिकार्डियम. पेरिकार्डियमलाच आपण एपिकार्डियम असे म्हणतो. ही आउटर मोस्ट कव्हरिंग असते हार्टची. त्यानंतर त्याच्यामध्ये सिरस मेम्ब्रेन सिच्युएटेड असतात, त्यालाच आपण विसरल लेअर ऑफ पेरिकार्डियम म्हणतो. हे स्मूथ मसल सरफेस प्रोव्हाइड करते आणि फ्रिक्शन हे रिड्यूस करते. त्यामध्ये दोन कंपोजिशन पडतात, फायब्रस पेरिकार्डियम अँड सिरस पेरिकार्डियम. फायब्रस पेरिकार्डियम ही आउटर असते, टफ असते आणि ओव्हर फिलिंगला प्रिव्हेंट करते. आणि सिरस पेरिकार्डियम मध्ये 2 लेअर असतात. एक परायटल लेअर असते आणि एक विसरल लेअर असते. विसरल लेअरलाच आपण एपिकार्डियम असे म्हणतो. नेक्स्ट लेअर आपण बघणार आहोत, मायोकार्डियम. ही मिडल लेअर असते, ही थिक असते आणि ही कार्डियक मसल पासून तयार झालेली असते. त्यानंतर ही रिस्पॉन्सिबल असते हार्टचे पंपिंग जी ॲक्शन असते त्याला. आणि ही वेंट्रिकल्समध्ये जास्त थिक असते आणि लेफ्ट वेंट्रिकलमध्ये विशेषतः. त्यानंतर आपण बघणार आहोत एंडोकार्डियम. एंडोकार्डियम म्हणजे इनरमोस्ट लेयर ऑफ हार्ट वॉल, लायनिंग चेंबर्स आणि व्हॉल्व्स. याचं स्ट्रक्चर कसं असतं, एंडोथेलियम म्हणजे सिंपल स्क्वॅमस सेल पासून तयार झालेलं असतं. सब लेयर असतात, त्याच्यामध्ये लूज कनेक्टिव्ह टिश्यू असतात आणि सब एंडोकार्डियल लेयर्स म्हणजेच त्याच्यामध्ये वेसल्स, नर्व, पर्किंचे फायबर येतात. धन्यवाद. आपण माझं लेक्चर बघितल्याबद्दल. तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब.